नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबांचं कौतुक केलं व वादग्रस्त विधान देखील त्यांनी केलं. या वादग्रस्त विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आक्रमक झालेत. राधानगरीचे माजी आमदार के.पी. पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या पाटील यांनी शिवसेना सोडल्यानंतर पुन्हा घड्याळ हाती घेतले. त्याच्या पाठोपाठ सुपुत्र रणजित पाटील देखील सक्रिय झाले आहेत. नुकतेच सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशीटमधून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे थरारक तपशील समोर आले आहेत. हत्येच्या वेळी आरोपीने व्हिडिओ शूट केला होता आणि त्याचे स्क्रीनशॉटही आता पुराव्यासाठी वापरण्यात आले आहेत. कोरेगाव तालुका वाळवा येथील श्री दत्त सहकारी दूध संस्थेने प्रतिदिन 1100 लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण केलाय. या निमित्ताने संस्थेच्या वतीने सभासदांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी सदिच्छा भेट दिली. राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या देशमुख कुटुंब संघर्ष प्रकरणानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. आज 4 मार्च रोजी त्यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सादर केला. मागील 80 दिवसापासून या प्रकरणाचा जोरदार चर्चा सुरू होती. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्र विधानसभेत गोंधळ उडालाय. त्यांच्या विधानानंतर सत्ताधारी आमदारांनी सभागृहात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली, ज्यामुळे विधानसभेचं कामकाज तहकूब करावं लागलंय. शिवाजी विद्यापीठात महिला दिनानिमित्त 5 मार्चला सकाळी 10:30 वाजता विद्यापीठाच्या शाहू सिने सभागृहात 1 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या उच्च शिक्षणातील शैक्षणिक आणि प्रशासकीय योगदान या विषयावर 1 दिवसीय कार्यशाळा होणार आहे. कोल्हापुरातील सरकारी, निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी 6 मार्चला धरणे सत्याग्रह आंदोलन करणार आहेत. सोलापूर ते रत्नागिरी महामार्गासाठी अंकली ते चोकाक दरम्यान अपूर्ण असलेल्या जमीन अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांना इतर जिल्ह्याच्या तुलनेने कमी मोबदला मिळत असल्याने अन्याय होत आहे. या संदर्भात हातकणंगलेचे आमदार डॉक्टर अशोकराव माने आणि शिरोळचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत शेतकरी शिष्टमंडळासह बैठक घेण्याची मागणी केली आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.